डे 3 स्पोकन इंग्लिश सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. वाक्याच्या शेवटी ले, लो, ली, ल असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळाचे असते. साध्या भूतकाळाचं स्ट्रक्चर आहे एस प्लस V2 प्लस ओ. मी गोष्ट लिहिली तर यामध्ये लिहिली हे आहे वर्ब. तर वर्बचा आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. तर राईट म्हणजेच लिहिणे आणि लिहिलेला V2 येईल रोट. आय रोट अ स्टोरी. रियाने वाचन केले. रीडचं V2 आहे रेड. स्पेलिंग सेम आहे पण प्रोनाउन्स READ चं रेड असं प्रोनाउन्सिएशन आहे. रिया रेड. आम्ही खेळलो. वी प्लेड. तो बोलला. ही स्पोक. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येते. हे वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला वर्ब फॉर्म माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही पळालो. रन म्हणजे पळणे पण रनचं V2 आहे रॅन. मग वाक्य तयार होईल वी रॅन. ते पळाले. दे रॅन. मी खेळलो. आय प्लेड. मी घेतले. आय टूक. ते भेटले. दे मेट. त्याने खाल्ले. ही एट. मला आवडले. आय लाईक्ड. मी सांगितले. आय टोल्ड. मिताली क्रिकेट खेळली. मिताली प्लेड क्रिकेट. तिने बनवले. शी मेड. आम्ही इंग्लिश बोललो. वी स्पोक इंग्लिश. त्यांनी पेन दिला. दे गेव अ पेन. आम्ही कोल्हा पाहिला. वी सॉ अ फॉक्स. ते आले. दे कम. मी पुस्तक ठेवले. आय पुट अ बुक. आम्ही सामना जिंकलो. वी ओन द मॅच.